अंबरनाथ शहरातील पाण्याची समस्या लवकरच सोडण्याचं आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिलं आहे। यानंतर समाजसेवक मिलिंद पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतले। अंबरनाथ पश्चिम भागात बॅरेज धरणातून पाणी पुरवठा होतो, मात्र या पाईपलाईन मधून अनेक ठिकाणी पाणी चोरलं जात असून त्यामुळे कोहसगाव, चिंचपाडा, वांद्रपाडा, जावसई, फुलेनगर, नारायणनगर या भागात पाण्याच्या टाकीत पाणीच चढत नव्हतं। परिणामी 4 दिवसातून एकदा तासभर पाणी नागरिकांना मिळत होतं। या समस्येविरोधात समाजसेवक मिलिंद पाटील यांनी गुरुवारी सकाळपासून भेंडीपाडा इथल्या पाण्याच्या टाकीवर बसून उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणाला अंबरनाथमधील सर्वपक्षीय 25 ते 30 नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता। अखेर याची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याचं आश्वासन दिलं आहे। तसंच हे काम पूर्ण होईपर्यंत 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। या आश्वासनानंतर मिलिंद पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। पाण्याचा प्रश्न हा अंबरनाथ शहरातला सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि आज ठाण्यावरून अधिकारी आले। आम्ही गेले 25 तास इथे उपोषणाला बसलो होतो आणि 25 तासानंतर हा उपोषण आमचा सुटला आणि ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेटर दिला दानवे साहेबांनी का अंबरनाथ शहरामध्ये जी नारायणनगरची टाकी आहे, जी फुलोनगरची टाकी आहे, जिथे पाणी पुरवठा कमी होते, तुम्हाला डायरेक्ट बॅरेजवरून आम्ही 2 किलोमीटरची लाईन टाकून देतो आणि तुम्हाला डायरेक्ट 2 MLT पाणी आम्ही तिथे उपलब्ध करून देतो, असं आम्हाला लेखी स्वरूपात पत्र दिले। ज्या अंबरनाथ शहरामध्ये पाणी पुरवठा होतो आणि ज्या पाणी पुरवठा टाकीमध्ये होतं त्या टाकीची ढाकणं नव्हती, स्वच्छता नव्हते, तिथे पण आम्ही पाठपुरावा त्यांच्या उपोषणामध्ये तोही मुद्दा टाकला होता। त्वरित त्यांनी तुमच्या बाजूलाच लगेच रिझल्ट आहे, त्या टाक्यांवरती ढाकण त्यांनी लावले, त्यांना एकदम व्यवस्थित साफसफाई केली, तेही लगेच इमिजिएटली झालं। त्याच्यानंतर जे मीटर म्हणजे आपल्या अंबरनाथ शहराला किती पाणी येतं, कुठल्या एरियाला किती पाणी जातं, बदलापूरला किती जातं ना अंबरनाथला किती जातं, ते कुठेतरी या दिशाभूल अधिकारी करत होते। पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो मीटर पण तिथे लावण्यात येणार आहे आणि जो रेग्युलर आपला जो जसा पाणी चालू आहे तो एक दिवस आड हा जोपर्यंत आपला पाईपलाईनचा मुद्दा क्लिअर होत नाही तोपर्यंत हा पाणी आपल्याला मिळत राहणार। आणि पाण्याची समस्या परत जाणवली तर आम्ही अल्टिमेट दिला काही दिवसाचा, जर परत अशी समस्या आम्हाला जाणवली तर याच्यापेक्षा तीव्र उपोषण मी करणार। पण ज्या नगरसेवकांनी आम्हाला पाठिंबा दिला होता ते नगरसेवक पूर्ण अंबरनाथमध्ये मोठं आंदोलन करणार आणि अंबरनाथ शहरामध्ये नागरिकांना ते आव्हान करणार का अंबरनाथ शहरातला एक पण नागरिक ह्या MGPचा बिल देणार नाही, असं नगरसेवकांनी आम्हाला आश्वासित केलं। आपलं शहरच नदीच्या काठावर असलेलं आहे आणि तरीसुद्धा आपल्याला बारबी धरण असेल एवढं बाजूला असून सुद्धा पाणी येत नव्हतं। त्याच मुद्दा आम्ही त्यांच्या वारंवार सामंजस्याने करायचा प्रयत्न करत होतो, अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग केल्या, परंतु काहीच होत नव्हतं। त्याच्यामुळे हा आज नगरसेवक असतील आणि त्यात आपले समाजसेवक मिलिंद पाटील असतील यांनी आता उपोषणाचा मार्ग स्वीकारला, परंतु त्यांच्या या उपोषणाला यश आलेलं आहे आणि अधिकारी स्वतः ठाण्यावरून आले आणि त्यांनी आम्हाला ज्या आम्ही मागण्या केलेल्या होत्या त्या पूर्ण त्यांनी आता आश्वासन दिलं आहे त्या करणार आहेत। आता आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की ह्याचा फॉलोअप घेणं आणि त्यांनी आता आम्हाला सांगितलं आहे की जी लाईन नवीन टाकणार आहोत आपण फॉरेस्ट नाक्यापासून नारायणनगर फुलेनगर टाकीपासून, ती त्याचा सर्वे आता पुढच्या 8 दिवसामध्ये ते करणार आहेत। आणि त्यानंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट हीच केली आहे की जी योजना आता सध्या अमृतची चालू आहे त्याच्यामध्ये त्याचा समावेश करून घ्या, जेणेकरून प्रस्ताव पाठवणार आणि ते पुढे वेळ न घालवता लवकरात लवकर ते झालं पाहिजे, याची आमची मागणी आहे। त्याचबरोबर इथे त्यांचं वारंवार अधिकाऱ्यांचा आम्ही त्यांना नेहमी प्रश्न केले की त्यांचं असं असतं की इथे आमच्याकडे अधिकारी नाही, आमच्याकडे कामाला माणसं कमी आहे, तर ती एक रिक्वेस्ट आम्ही करतो की आम्हाला ॲडिशनल चार्ज नको, तर इथे एक सक्षम कायमस्वरूपी आम्हाला अधिकारी इंजिनियर असतील ते द्या, जेणेकरून आमचे सगळे प्रश्न आहेत ते ऐकणारा माणूस असेल आणि सोल्युशन पण कोणी देऊ शकेल। त्याचबरोबर अंबरनाथमध्ये सगळ्यात जास्त मी म्हणते की पाणी 100% पाण्यामध्ये 70% किंवा 60%च पाणी आम्हाला मिळतं आहे, 40% पाणी चोरी होतं आहे आणि ते पाणी गळती होतं आहे। तर ती पण आम्ही रिक्वेस्ट केली की हे गळती आणि चोरी थांबवा, जेणेकरून कमर्शियल जे पाणी चोरी होती आहे ती थांबवा आणि ते पाणी जर आपल्या 15% जरी पाणी वाढलं तरी पण आमच्या सगळ्या अंबरनाथकरांची तहान भागणार आहे। आणि आता अजून एक आश्वासन आम्हाला चांगलं दिलेलं आहे की ही जी स्कीम पूर्ण राबवेपर्यंत नियमित पाणी पुरवठा जे आता 1 दिवस आड आम्ही आता मान्य केलं 1 दिवस आड, पण तो तरी वेळेवर आणि नियमित द्या, ही आमची मागणी त्यांनी मान्य केलेली आहे। गेल्या 3 महिन्यापासून जावसई, फुलेनगर, ठाकूरपाडा, महेंद्रनगर या आमच्या सर्व विभागामध्ये 5-5 ते 7-7 दिवसांनी पाणी यायचं। आमचे 2 नगरसेवक अतिशय त्रस्त झाले होते, त्यांना असं वाटत होतं की आम्ही नगरसेवक नसतो झालो तो बरं झालं असतं, ही वेळ त्यांच्यावर आली होती। आम्ही वारंवार MGPशी संपर्क साधून हे मुद्दे उचलत होतो,
एकदा नगराध्यक्ष मॅडमसुद्धा 2दा-3दा आमच्यासाठी आल्या. सर्वांनी प्रयत्न केले तरी प्रयत्न कुठेतरी अपुरे पडत होतो आणि म्हणून सर्व पक्षाचं राजकारण आम्ही बाजूला ठेवून 13-14 नगरसेवक आम्ही एकत्र आलो आणि आदरणीय नगरसेवक मिलिंद पाटील कालपासून उपोषणाला बसले. त्याला आम्ही समर्थन केलं. आमची जी जावसई फुलेनगर आणि नारायणनगरला जी लाईन गेले त्याच्यावर टॅपिंग झाले आणि टॅपिंग झाल्यामुळे आमच्या त्या टाक्यांना पाणीपुरवठा होत नाही आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आज MGPच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला फॉरेस्टर नाक्यावरून वेगळी लाईन टाकून देण्याचं अमृत योजनेमध्ये कबूल केलं आहे आणि असं नाही त्या कामाला लगेचच एक 7 ते 8 दिवसामध्ये सुरुवात होईल असं लेखी आश्वासन दिलं आहे. त्याप्रमाणे एक मुद्दा मी उपस्थित केला होता की बदलापूरला किती पाणी आणि आम्हाला अंबरनाथकरांचं किती पाणी याच्या मोजमापासाठी एक मीटर बसवायला पाहिजे आणि तो मीटर बसवण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. बाकी छोटे मोठे झाकण बसवणे, स्वच्छता ठेवणे असे जे विषय होते त्या विषयाला सुद्धा त्यांनी मान्यता दिली आणि हे लिखित आश्वासन आहे 2 MLD पाणी आम्हाला त्या दोन्ही टाक्यांना मिळणार आहे परस्पर. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची टॅपिंग न होता आणि हे काम होईपर्यंत आम्हाला दिवसाआड कंटिन्यूस पाणी देण्याचं MGPच्या सर्व वरिष्ठ आणि खालच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे. त्याचप्रमाणे MGPमध्ये मी कालही सांगितलं होतं की ॲडिशनल अधिकारी नको आम्हाला कोणीतरी संपूर्णपणे अंबरनाथ शहराची जबाबदारी घेणारा असा अधिकारी पाहिजे जेणेकरून 2-3 असे अधिकारी असतील तर पाण्याचा प्रश्न आणि नागरिकांचे प्रश्न त्या सीटवर बसून ते सॉल्व्ह करू शकतील. या आजच्या दिवशी सर्व नागरिकांनी आमच्या अंबरनाथ नगर परिषदेच्या सन्माननीय नगराध्यक्षा करंजोले मॅडम आणि त्यांचे मिस्टर मगासपासून ते सुद्धा आमच्याबरोबर बसून आहेत. सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्त्यांनी यांनी सर्व सपोर्ट केला आणि यांच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज जावसई फुलेनगर या पश्चिम विभागातला पाण्याचा प्रश्न सुटणार असं 99% आज मलासुद्धा वाटायला लागलं आहे. तर या सर्वांना मी एकदा पुन्हा धन्यवाद देतो. माननीय नगराध्यक्षासुद्धा 3 तास आमच्याबरोबर बसून आहेत त्यांनासुद्धा लाख धन्यवाद.